या ठिकाणी विठ्ठल परिवाराची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये 42 गावामध्ये आपल्या विठ्ठल परिवाराचा माढा विधानसभा मतदारसंघात सिंहाचा वाटा आहे आणि त्या प्रत्येक नेते मंडळीची एक भावना आहे. ती भावना व्यक्त करत असताना त्यांनी जर माझ्याबद्दल नाव काढलं असेल तर तो त्यांचा मोठेपण आहे. पण या ठिकाणी सर्व नेते मंडळीचं असेल किंवा पक्षाचा असेल, या 42 गावातील असेल, ह्यांचा सगळ्यांचा विचार विनिमय निर्णय घेऊन आम्ही इथून पुढे काय असेल ते निर्णय घेणार आहोत. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराचं विभाजन पाहायला मिळालं होतं, अशातच त्रिभाजन देखील पाहायला मिळालं. आता विठ्ठल परिवारातील 2 ताकदवान गट एकत्र आलेले या तालुक्यामध्ये पुढील काळामध्ये जसं आता आमदारकीच्या निवडणुकीसाठी मोड बांधली जाते, ही मोड कायम ठेवून प्रत्येक निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवार म्हणून विठ्ठल जाणार. या ठिकाणी विठ्ठल परिवाराची एकदा चूक झाली, ती आम्ही सर्व वडीलधाऱ्यांकडे जाऊन ती आम्ही आमची चूक मांडलेली आहे आणि त्यांनी देखील मोठ्या मनानं आम्हाला माफ केलेलं आहे. सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. इथून पुढील काळात ज्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन होईल त्यात विठ्ठल परिवाराचा मोठा सिंहाचा वाटा राहील. आम्ही एकजुटीनं जे कोणती इलेक्शन लागेल त्यात आम्ही सहभाग घेऊन आणि चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या कुणा उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार आहे त्यांनी आमचं प्राबल्य ज्या भागात आहे, ज्या भागात आम्ही विठ्ठल परिवाराचा माणूस देणार आहे त्या भागात त्यांनी त्या माणसाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची भूमिका घेऊनच आम्ही त्यांना पाठिंबा. दादा, आता माड्याच्या अनुषंगानं अभिजित पाटील असतील ते पण, आम्ही पण एक 42 गावामधून एक विठ्ठलचं आम्ही पण एक परिवार आहे म्हणून सांगितलं जाते, सदस्य म्हणून सांगितलं जातं. आम्हाला पण म्हणजे या ठिकाणी ते हजर नाही. हां, तर त्याने आशीर्वादरूपी गेल्या काही दिवसापूर्वी व्हिडिओ पण केला होता, त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पण सांगितलं गेलं. त्याचा विठ्ठल परिवार कसा म्हणजे कसा विचार करतो? या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोकशाही पद्धतीनं उमेदवार इच्छुक आहेत, वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसतात. पण विठ्ठल परिवार पहिल्यापासून कैलासवासी अण्णा, भाऊ, दादा, नाना असतील, बापू असतील, यांच्यापासून जोडलेली माणसं आज तुम्ही प्रत्यक्ष इथं उपस्थित त्यांची भूमिका मांडताना त्या ठिकाणी दिसलेलं आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षासुद्धा ह्या आज परिवाराची प्राथमिक स्वरूपातली पहिली मिटिंग काल त्या ठिकाणी मोहोळ मतदारसंघाची काल सरकुलीला पार पडली. 42 गावाची आज या ठिकाणी माड्याला जोडलेल्या 42 गावाची झाली. आज संध्याकाळी 15 गावांची सांगोलीला जोडलेल्या त्या ठिकाणी त्या 15 गावांची आहे आणि उद्या शहर आणि 22 गावांची त्या ठिकाणी उद्या मिटिंग आहे. त्या दरम्यान त्यांची काय भूमिका आहे, समस्या आहे. आज अनेक पदाधिकाऱ्यांनी, गावातल्या प्रमुखांनी गाव पातळीला 5 वर्षात ग्रामपंचायतची सत्ता आल्यानंतर तिथं ज्या लोकांनी अपेक्षित व्यक्त करून निवडून दिलेल्या आमच्या प्रमुख पदाधिकारी सरपंचाला तर निधीच्या बाबतीत दुजाभाव आणि चुकीची जर वागणूक होत असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत बोलायचा, भांडायचा त्यांना अधिकार आहे आणि त्यांनी बोलताना भांडताना त्या ठिकाणी दिसून आलं. इथून पुढच्या काळात इथं ज्यांना आम्ही परिवाराला विश्वासात घेऊन ज्यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे, ज्यांच्या पाठिंबागे जायचा आहे, त्या निवडून येणाऱ्या आमदारांनी आमच्या निवडून आलेल्या ग्रामपंचायतच्या प्रमुखाला गावागावातल्या प्रमुखाला विश्वासात घेऊनच निधीच्या बाबतीत त्या ठिकाणी विकास कामं करत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. किंवा उद्या विधानसभा झाल्यानंतर या भागातला आमचाच त्या ठिकाणी गावातला कोण ना कोण प्रमुख पंचायत समिती, जिल्हा परिषद, शहरातला त्या ठिकाणी नगरपालिकेला सामोरं जाणार आहे, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सामोरं जाणार आहे. त्या निवडणुकीला तो सामोरं जात असताना इथल्या स्थानिक आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे. त्यांच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा चुकीचा हस्तक्षेप करता कामा नये. ही परिवारातल्या अनेक आमच्या वडीलधाऱ्याची, प्रमुखाची त्या ठिकाणी मागणी आहे. ती त्यांनी आज परिवारातल्या मिटिंगातल्या, आज घरातली आमची मिटिंग होती, त्यांनी त्या ठिकाणी बोलवून दाखवलेली आहे. येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्या दरम्यान भूमिका मांडत असताना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे, ज्यांच्या पाठिंबागे जायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं त्या ठिकाणी बोलून करूनच पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त होईल. चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये हे सगळ्या गटतटाचं हे झालं, त्याच्यानंतर आता परत नंतरनी अभिजित पाटलांनी जर पाठिंबा मागितला ठोसपणे आणि तशी वेळ आली विठ्ठल परिवारावर, तर हा सगळा आता तो जमलेले तुम्ही 4 जण आहे, गणेश पाटील असतील, युवराज पाटील असतील, कल्याण पाटील असतील, तुम्ही असतील, काय निर्णय घ्यायचा? तुम्ही मुळातच प्रश्न जर तर विचारला आहे, त्यामुळं ह्याला जर तरवर उत्तर देण्यापेक्षा
येणाऱ्या प्राप्त परिस्थितीत जसं तुम्ही जर तर म्हणला तसं जर तरवर त्या ठिकाणी नंतरच्या भूमिकेत मी उत्तर त्या ठिकाणी विठ्ठलच्या देईन. निवडणुकीमध्ये शिवतीर्थवरती अभिजित पाटील यांनी सांगितलं होतं की विठ्ठल कारखाना आल्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. या वाक्याचा त्यांना कुठे विसर पडला असं वाटतं? नाही, हे आम्ही म्हणण्यापेक्षा सांगण्यापेक्षा त्या त्या भागातले लोक त्या जुन्या सगळ्यांना त्या ठिकाणी आठवतोय. कुणी 10 वर्षापूर्वी कोण काय बोलला, 20 वर्षापूर्वी कोण काय बोलला, काल काय बोलला, आज काय बोलतोय आणि उद्या काय बोलणार आहे हे लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे. मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा लोक भविष्यकाळात त्या ठिकाणी येणाऱ्या काळात निर्णय घेतील.